मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की आज आपण पंढरपुरात ज्या विठ्ठल मूर्तीचे दर्शन घेतो, ती मूर्ती एकेकाळी पंढरपूरच्या मंदिरात नव्हतीच. ती दक्षिण भारतात एका राजाच्या राजवाड्यात कैद होती. मग ती मूर्ती पंढरपुरात कशी आली आणि एका संताने आपला जीव पणाला लावून ती मूर्ती पंढरपुरात कशी आणली? चला जाणून घेऊया. गोष्ट आहे 16व्या शतकातील. विजयनगर साम्राज्याचे महान राजे कृष्णदेवराय हे विठ्ठलाचे परमभक्त होते. विठ्ठलाची सेवा रोज करता यावी म्हणून त्यांनी पंढरपुरातील मुख्य विठ्ठल मूर्ती आपल्या हंपी येथील खास राजवाड्यात नेली. पंढरपूरचे मंदिर विठ्ठलाविना पोरके झाले. चंद्रभागेचा काठ शांत झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला. आता विठ्ठलाची मूर्ती परत कोण आणणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी पैठणचे महान संत भानुदास महाराज पुढे सरसावले. माझा मायबाप विठ्ठल पंढरपुरातच हवा, या एकाच ध्यासाने ते एकटेच हजारो मैल पैदल चालून विजयनगरला पोहोचले. रात्रीच्या वेळी ते राजाच्या गुप्त मंदिरात शिरले आणि समोर विठ्ठलाला पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. भक्ताची आर्त हाक ऐकून विठ्ठल प्रसन्न झाले आणि स्वतःच्या गळ्यातील नवरत्न जडित हार त्यांनी भानुदासांच्या गळ्यात टाकला. सकाळी पुजाऱ्याने पाहिले की विठ्ठलाच्या गळ्यातील मौल्यवान हार चोरीला गेला आहे. तेव्हा सैनिकांनी भानुदास महाराजांना पकडले. राजाने संत भानुदास यांना थेट सुळावर देण्याची म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पण ज्याचा पाठीराखा विठ्ठल असतो त्याला कोण मारू शकणार? भानुदास महाराजांनी डोळे मिटून विठ्ठलाचा धावा केला आणि लगेच चमत्कार झाला. ज्या लाकडाच्या सुळावर त्यांना चढवण्यात येणार होते त्या लाकडाच्या सुळाला पाने आणि फुले फुटायला लागली. हा अद्भुत चमत्कार पाहून राजा कृष्णदेवराय थरथर कापायला लागला. तो महाराजांच्या पाया पडला आणि त्यांनी विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरला परत नेण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे संत भानुदास महाराजांमुळे आपला विठुराया पुन्हा आपल्या पंढरीत वापस आला. ही ऐतिहासिक आणि सत्यकथा आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.